वृश्चिक राशी 9 ते 15 जून 2025 साप्ताहिक राशीफळ। वृश्चिक राशी जून महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। या आठवड्यात काही ग्रहांची स्थिती बदलणार आहे। 9 ते 15 जून 2025च्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर बुध मिथुन राशीत उगवेल। यासोबतच गुरु या राशीत अस्त करणार आहे। याशिवाय इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात मंगळ केतू सिंह राशीत आणि शनी मीन राशीत असेल। ज्योतिषांच्या मते जूनचा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असू शकतो। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीफळ कसे असेल। जूनचा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन येणार आहे। अनेक जुन्या गुंतागुंतीच्या बाबींमध्ये तोडगा निघण्याची आशा आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रास देत असलेली समस्या या आठवड्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सुटण्याची शक्यता आहे। या आरामामुळे तुम्हाला मानसिक शांती तर मिळेलच, पण भविष्याच्या दिशेने स्पष्टता देखील मिळेल। या आठवड्यात तुम्ही करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाल। जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करणार असाल तर या काळात धोरण बनवून काम करणे खूप फायदेशीर ठरेल। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही चांगले समन्वय राखल्याने तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम होतील। जुना मित्र किंवा सहकारी तुम्हाला मोठ्या कामात मदत करू शकतो आणि त्याच्या सहकार्याने कोणतेही महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण होऊ शकते। या आठवड्यात तुम्ही नवीन दिशेने वाटचाल करू शकता, परंतु त्यापूर्वी अनुभवी आणि जाणकार लोकांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल। प्रेमजीवनात स्थिरता आणण्यासाठी तुम्हाला तुमचा मूड थोडा सकारात्मक ठेवावा लागेल। जोडीदाराच्या गोपनीयतेचा आदर करा आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित हस्तक्षेप टाळा, तरच नाते आणखी मजबूत होईल। विवाहित लोकांसाठी हा आठवडा आनंदाचा राहील। पाहिले तर या आठवड्यात तुम्ही समस्या सोडवाल, करिअरमध्ये प्रगती कराल आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखाल। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या भावना खूप तीव्र असतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी खोल भावनिक संबंध हवा असेल। सुरुवातीला तुम्हाला थोडे एकटे किंवा दूर वाटेल, परंतु आठवड्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलेल। परस्पर संवाद, एकत्र घालवलेला वेळ आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्याने नात्यात स्थिरता आणि आराम मिळेल। विवाहितांसाठी हा आठवडा त्यांचे वैवाहिक जीवन मजबूत करण्याची संधी आहे। अविवाहित लोक जुन्या मित्राच्या प्रेमात पडू शकतात। वृश्चिक राशीच्या लोकांची सरकारी व्यवस्थेत खूप चांगली स्थिती आहे। आरोग्य चांगले आहे, प्रेम आणि मुलेही चांगले आहेत, व्यवसायही चांगला आहे। आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्च होईल, डोकेदुखी आणि डोळे दुखू शकतात। मध्यभागी तुम्हाला नशीब साथ देईल, तुम्हाला जे हवे आहे ते होईल। सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल। शेवटी पैशाचा ओघ वाढेल, पण आता गुंतवणूक करू नका। तुमच्या प्रियजनांमध्ये वाढ होईल, पण तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा। तुमच्याजवळ पिवळी वस्तू ठेवणे तुमच्यासाठी शुभ राहील। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि भावनिक सखोलतेचा काळ असेल। तुम्ही तुमचे विचार आणि भावना चांगल्या प्रकारे समजून घ्याल आणि जीवनात सुरू असलेल्या अशांततेला शांत करण्याची संधी मिळेल। भूतकाळातील अनुभवांमधून शिकून पुढे जाण्याची प्रवृत्ती बळकट होईल। कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि एकाग्रतेचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल। जास्त कामामुळे मानसिक दबाव असू शकतो, परंतु तुम्ही तो यशस्वीरित्या हाताळू शकाल। संशोधन, मानसशास्त्र किंवा गोपनीय प्रकल्पांशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल। भागीदारीत पारदर्शकता राखणे महत्त्वाचे असेल। यावेळी धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहा। भावनिक संबंध अधिक दृढ होतील, परंतु उच्च अपेक्षांमुळे वाद निर्माण होऊ शकतो। प्रियजनांशी मोकळेपणाने संवाद साधा। ग्रहस्थिती पाहता वृश्चिक राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुम्ही आनंदी राहाल। सरकारी कामातील अडथळे दूर होऊ शकतात। मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल। कोणाबद्दलही वाईट बोलू नका। आईच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल। वृश्चिक राशीत चंद्र असल्याने आठवड्याची सुरुवात होते, यामुळे भावनिक आणि अंतर्ज्ञानी ऊर्जा अग्रभागी राहील। तुम्हाला अधिक संवेदनशील वाटू शकते, परंतु अधिक आत्मजागरूक देखील वाटू शकते। तुम्ही प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन करू शकता आणि भावनिक सामान सोडून देऊ शकता। चंद्र धनु आणि मकर राशीतून प्रगती करतो। तुम्हाला संवाद आणि आर्थिक उत्पादकता यामध्ये स्पष्टता मिळेल। वृश्चिक राशी या आठवड्यात सिंह राशीतील मंगळ तुमच्या करिअर क्षेत्रात तीव्र ऊर्जा घेऊन येतो। तुमची प्रेरणा आणि नेतृत्व चमकू शकते। तुम्हाला एखाद्या परिस्थितीची जबाबदारी घेण्यास बोलावले जाऊ शकते।
तुम्ही धाडसी कल्पना देखील सादर करू शकता। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करेल, यामुळे तुमची भावनिक तीव्रता वाढेल। तुम्ही संघर्ष करण्याऐवजी नियोजनात ते बदलू शकता। आठवड्याच्या मध्यात चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल, यामुळे आर्थिक बाबींमध्ये किंवा क्लायंटच्या वाटाघाटींमध्ये तुम्ही चांगले काम करू शकाल। आठवड्याच्या शेवटी मकर राशीचा प्रभाव तुम्हाला तुमच्या कामात अधिक पद्धतशीर आणि तपशील केंद्रित दृष्टिकोन घेण्यास प्रवृत्त करेल। वृश्चिक राशी तुमचा आर्थिक क्षेत्र अत्यंत सक्रिय आहे। चंद्र धनु राशीतून भ्रमण करत आहे। मिथुन राशीतील बुध गुरु तुमच्या सामायिक संसाधनांच्या 8व्या भावावर प्रभाव पाडत आहेत। कर आणि गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी हा चांगला काळ आहे। तुम्हाला वारसा लाभ किंवा संयुक्त मालमत्तेतून फायदा होऊ शकतो। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही भावनिक खर्च करू शकता। चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करणार आहे, यामुळे आवेगपूर्ण निर्णय घेता येतील। 11 जूनपासून तुम्ही स्पष्ट आणि केंद्रित चर्चा करू शकता। तुम्हाला सामायिक आर्थिक आणि कर्जातून फायदा होऊ शकतो। प्रलंबित पैशाच्या बाबी सोडवण्यात तुम्ही पुढाकार घ्यावा। वृश्चिक राशी या आठवड्याची सुरुवात भावनिकदृष्ट्या तीव्रतेने होते। हळूहळू लक्ष तर्क, रचना आणि व्यावहारिक सहभागाकडे वळते। तुमच्या राशीवर आणि संवाद आणि उत्पादकतेच्या प्रमुख स्थानांवर चंद्राचा मजबूत प्रभाव पडेल। भावनिक अंतर्दृष्टीचा ठोस कृतीत रूपांतरित करण्यास तुम्ही सज्ज आहात। तुम्ही तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवावा, परंतु तर्क आणि शिस्तीकडे देखील झुकले पाहिजे। वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्ही भावनिक संतुलन आणि स्पष्टतेसाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा पाठ करा। सोमवार आणि मंगळवारी तुम्ही संघर्ष टाळावा। शनिवारी काळे तीळ दान करा, ते कर्माचे सामान कमी करण्यास मदत करेल। मंगळवारी गडद लाल किंवा लाल रंगाचे कपडे घाला, ते मंगळाशी संबंधित शक्ती आणि लक्ष केंद्रित करू शकते। एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे।